नागपूर शहरातल्या विधानसभेच्या सर्व जागांवर आता काँग्रेसने दावा केलाय। त्यामध्ये आज नागपूर विधानसभेचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर आहेत। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याकडून नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील 6 विधानसभा मतदारसंघांची माहिती उद्धव ठाकरेंना देण्यात आली। तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली। अनिल देशमुख हे काटोल विधानसभा सोडायला तयार नसल्याने सलील देशमुख हे पर्यायी मतदारसंघाच्या शोधात आहेत। त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जाते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहे। तुषार, सिद्धेश, निश्चितच जर का आपण बघितलं उद्धव ठाकरे यांचा आजचा नागपूर जिल्ह्याचा दौरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। तो जरी कार्यक्रम असला तरी त्या भेटीगाठी आपल्याला उद्धव ठाकरे यांच्यासोबत होताना दिसतात। सुनील केदार जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत, ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोळक आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्ष मुक्ता कुकडे व इतर सभापतींना घेऊन उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहे। सुनील केदार यांच्याकडे नागपूर जिल्ह्याचे जे ग्रामीण भागातील 6 मतदारसंघ आहेत त्यांची इत्थंभूत माहिती उद्धव ठाकरे यांना दिली गेलेली आहे। सोबतच जे रामटेक वरनं सध्या तिढा आपल्याला नागपूर ग्रामीण मध्ये पाहायला मिळतो की रामटेक लोकसभा ही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससाठी सोडलेली होती। त्यामुळे त्या रामटेक विधानसभेवर काँग्रेसने दावा करू नये तर ती शिवसेनेसाठी सोडावी अशी उद्धव ठाकरेंची मागणी आहे। मात्र जे सर्वे झाले ते काँग्रेसच्या बाजूने सकारात्मक असल्याचे दिसून येते। त्यामुळे कुठेतरी या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि इतरही उर्वरित जे 5 मतदारसंघ आहेत त्या संपूर्ण मतदारसंघाची माहिती देण्यासाठी उद्धव ठाकरेंना भेटायला सुनील केदार आले। विशेष करून उमरेड हा मतदारसंघ बघायचा झाला तर उमरेड हा राखीव मतदारसंघ आहे अनुसूचित जातीसाठी। तर त्या मतदारसंघात देखील एक पर्याय म्हणून विचार होऊ शकतो का शिवसेनेच्या दृष्टीने, त्याचा देखील एक चाचपणी केली जात आहे। आणि उद्धव ठाकरे यांना सलील देशमुख भेटले हे विशेष आहे, कारण की सलील देशमुख यांची काटोल विधानसभा मतदारसंघात लढायची खूप इच्छा आहे। मात्र पक्षाची अशी इच्छा आहे की जर का अनिल देशमुख लढले तरच त्या मतदारसंघामध्ये पक्षाचा विजय होऊ शकतो। त्यामुळे अनिल देशमुखांनी जर का काटोल विधानसभा मतदारसंघ सोडला नाही तर मग सलील देशमुख जे पर्यायी मतदारसंघाचा विचार करत आहे, मोर्शी असेल, आरबी असेल किंवा मग विदर्भातल्या इथल्या कुठून लढता येईल, तर त्यासाठी सलील देशमुख भेटले का अशी एक कुजबूज सुरू होती। त्यामुळे निश्चितच उद्धव ठाकरे यांना ज्या नागपूर जिल्ह्यातल्या नेत्यांनी भेटी घेतल्या त्यांना निश्चितच राजकीय महत्व आहे। हो, त्यामुळे नक्कीच या भेटीला राजकीय महत्व आता सध्या प्राप्त झाले। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।